हां मध्ये काही आरोपाची टीम आपल्याकडे आली होती तुमच्या पुस्तकाला थोडं म्हणजे त्या चौकशी दरम्यान त्यांना पण त्यांची अचेतन झालेला आहे. याच्यात त्यांचं ॲलिगेशन आहे की काय अॅट्रॉसिटी काय मार वगैरे झाली आपल्या पोलिसांना सीसीटीव्ही आहे. एक लक्षात घ्या कदम, ती 25 वर्षाची आहे. कुठला तरी पोलीस औरंगाबादमधनं येतो आणि हे सगळं कोणाच्या तरी घरामध्ये घुसतात. कुठल्या कायद्याखाली घुसतात हे? हा, पोलिसाला लायसन्स तर दिलेलं नाही ना, त्याच्यामुळे एफआयआर नोंदून घ्या ना, चौकशी होत राहील त्याच्यामध्ये. नाही 2 दिवस नाही, ताबडतोब झाली पाहिजे एफआयआर. कदम 2 दिवस नाही, एफआयआर ताबडतोब नोंदवल्या गेली पाहिजे. नाही तर मी त्यांना सांगतो तिथं धरणात येऊन बसा, एफआयआर नोंदवा म्हणून. नाही, विनंती नाहीये, कायदा आहे. हो, कायद्याला असणारा विनंती नसते. कायदा आहे, सुप्रीम कोर्टाने तुम्हाला सांगितलेला आहे की ताबडतोब असणारे एफआयआर दाखल करून घ्या. चौकशी तुमची होत राहील ना. एफआयआर नोंदवायला सुद्धा पोलिसांचा रेजिस्टन्स का आहे? आम्ही चौकशी तर मागत नाही, किंवा तुमच्या चौकशीमधून निष्पक्ष होईल त्याच्यावरतीच तुम्ही असं कारवाई करणार आहात. हा, एफआयआर नोंदायला सांगा तिथे. सुप्रीम कोर्टाला पत्र टाकू का आम्ही त्याच्यामध्ये? असे पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात 3 दलित मुलींचा शारीरिक आणि मानसिक छळ झाल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला होता. या घटनेनंतर सध्या पुण्यातील राजकीय वातावरण प्रचंड तापलं आहे. एवढं बोलायचं नाहीये. आपण लेखी द्या, अॅट्रॉसिटी दाखल करून घेत नाही, लिहा अॅट्रॉसिटी दाखल करून घेत नाही, इथेच फॉल्ट आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी रविवारी रात्री 3:30 पर्यंत सुजात आंबेडकर, अंजली आंबेडकर, रोहित पवार आणि अनेक सामाजिक कार्यकर्ते पुणे पोलीस आयुक्तालयात ठाण मांडून होते. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करावा यासाठी या सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली, परंतु पुणे पोलिसांनी रात्री 3:30 वाजता या मुलींना अवघ्या 4 ओळींचे पत्र देत गुन्हा दाखल करण्यास असमर्थता दर्शवली. 1 तारखेपासून आपण जी काही कायदेशीर लढाई सुरू केली, त्या कायदेशीर लढाईमध्ये ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी दुपारी डीसीपी आदरणीय संभाजी कदम सरांना फोन करून विनंतीवजा सूचना केली की एफआयआर दाखल करा. त्यानंतर आदरणीय अंजलीताई आंबेडकर, आदरणीय सुजातदादा आंबेडकर या ठिकाणी आतापर्यंत आपल्या सोबत आहेत. आपण ह्या प्रकरणामध्ये BNS सेक्शन 74 आणि अॅट्रॉसिटी सेक्शन 31R 31S अंतर्गत एफआयआर दाखल करा असा आग्रह आपण करत होतो. त्याचे प्रायमाफेसी पुरावे उपलब्ध असताना अॅट्रॉसिटी ॲक्टच्या सेक्शन 18A अंतर्गत पोलिसांना तसे अधिकार असताना सुद्धा पोलिसांनी हा गुन्हा दाखल केलेला नाहीये. परंतु पोलिसांना आता ही सुद्धा कदाचित माहिती असेल नसेल, आता आपण एक गुन्हा जरी दाखल केला नसेल परंतु कायदेशीर एक टप्पा मात्र पूर्ण केलेला आहे. आपणा सर्वांना माहिती आहे की ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणामध्ये हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल, तिथून एफआयआर दाखल करून घेतलेला आहे. त्यामुळे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकरांना चांगल्या प्रकारे अनुभव आहे. त्यामुळे आता जे काही आपल्याला लिहून दिलेलं आहे, अॅट्रॉसिटी फिर्यादीची मागणी अॅट्रॉसिटी ॲक्टची असताना सुद्धा पोलीस प्रशासनाने अॅट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल आम्ही करता येत नाही हे जे काही लिहून दिलं, हा पण आपल्यासाठी एक एव्हिडन्सच आहे आणि तो त्यांनी आपली अॅट्रॉसिटीची तक्रार नाकारली हे पोलिसांनी त्यांच्या पत्रामध्येच मान्य केलेलं आहे. एक टप्पा आपण पूर्ण केलेला आहे. कायदेशीर लढाई अजून पूर्ण झालेली नाही. आतापासून ती लढाई खरी तर सुरू झालेली आहे. या लढाईमध्ये शेवटपर्यंत आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब आपल्याला सहकार्य करणार आहेत हे मात्र मी आपल्याला सांगतो. यानंतर आदरणीय सुजातदादा आंबेडकर आपल्याशी संवाद साधतील. मुलींनी ज्याबाबत तक्रार केली आहे ती घटना एका खोलीत घडली आहे, सार्वजनिक ठिकाणी घडलेली नाही. त्यामुळे संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात कोणतेही पुरावे नाहीत.
हे बघा, एक विवाहित मुलगी होती, लग्न झालेली औरंगाबादची. तिचे सासरे तिला मारहाण करत होते आणि तिचे सासरे तिला त्रास देत होते, म्हणून ती प्रोटेक्शनसाठी पुण्यात आली. तिचे सासरे आता रिटायर्ड IPS आहेत आणि पोलीसमध्ये काम करायचे, पण ते आत्ता पदावरती नाही आहेत, आत्ता ते निवृत्त नाहीत, ते रिटायर झालेले आहेत. ही वस्तुस्थिती. ही मुलगी प्रोटेक्शनसाठी पुण्यात येते आणि आपल्या सर्वांना माहित असेल की हगवणे प्रकरण पुण्यात जेव्हा गाजलेलं तेव्हा बऱ्याचशा सामाजिक कार्य करणाऱ्या मुलींनी आपले नंबर, आपले व्हॉट्सअप नंबर आणि आपले कॉन्टॅक्ट नंबर हे महाराष्ट्रभर व्हायरल केलेले की हगवणे प्रकरण परत कुठल्याही महाराष्ट्रामधल्या मुलीवरती होऊ नये. आणि म्हणून काही आपण म्हणू सोशल वर्कर्सनी आणि काही समाजकार्य करणाऱ्या मुलींनी त्यांचे नंबर व्हायरल केले होते. आता जी मुलगी औरंगाबादवरनं आली, आता आपण सर्वांनी समजून घ्या की ही अतिशय सेन्सिटिव्ह केस असल्यामुळे मी कोणाचंही नाव घेणार नाही. पण जेव्हा औरंगाबादवरनं जेव्हा ती मुलगी पुण्यात आली आणि तिने त्या सामाजिक कार्यकर्त्यांना कॉल केला प्रोटेक्शनसाठी, तेव्हा त्यांना एका हॉस्टेलमध्ये ठेवण्याच्या आधी एक दिवस एका मुलीच्या घरी त्यांनी शेल्टरसाठी ठेवण्यात आलं. आता त्या मुलींनी त्या मुलीला शेल्टर दिला होता, आसरा दिला होता. त्यांच्या घरी संभाजीनगरवरनं म्हणजे औरंगाबादवरनं पोलीस पलटण येते. ते कोथरूडच्या पोलीसचं कॉपरेशन घेतात आणि त्यांच्या घरामध्ये जाऊन धडती घेतात. आता त्यांनी घरामध्ये जाऊन त्या मुलींना घाणेरड्या भाषेत बोलणं, एका प्रकारे. एक महिला पोलीस होती, बाकी सगळे पुरुष इन्स्पेक्टर असताना त्यांच्या खोलीत घुसणं, त्यांच्या बाथरूममध्ये घुसणं, त्यांच्या घरात जाणं, त्यांच्या कपड्यांना हात लावणं, त्यांच्या अंडरगार्मेंट्स इनरवेअर्सना हात लावणं, हा प्रकार पुरुष पोलिसांनी केलाय. तेवढंच नाही तर त्या मुलींना मोर्टार मारहाण सुद्धा केली. जेव्हा त्या पोलिसांना विचारलं की तुम्ही मारहाण का केली, आम्हाला मारताय कशाला, तुम्हाला कोणता अधिकार आहे, त्या पोलिसांनी त्या पोरींना उचलून पोलीस स्टेशनमध्ये नेलं. पोलीस स्टेशनमध्ये वेगळी मारहाण केली, वेगळी जातीवाचक वागणूक दिली. त्यांना त्याच्यावरनं हे पण कळलं की त्यातल्या दोन मुली, एक मुलगी जी होती ती आडनावावरनं त्या पोलिसांना जातीवादी कोथरूड पोलीस असल्यामुळे त्यांना आडनावावरनच अंदाज लावता आला की ही मुलगी दलित समाजाची. तिला म्हटलं तुला उभी राहायची पण तुला इकडे बसायची पण अवकाश नाही. तिला 6 तास पोलीस स्टेशनमध्ये उभं केलं. बाकीच्या 2 मुलींना सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये उभं राहून घाणेरड्या जातीवाचक शिवा, महाराजांच्या मागण्यांच्या अवकाशी येतात, तुम्हाला पोटाच्या खाली ठेचलं पाहिजे. त्याच्याच बरोबर एक जी पोलीस इन्स्पेक्टर होती, त्यांना जेव्हा क्रॉस क्वेश्चन केलं की मॅडम तुम्ही हे करत आहे तर चुकीचं करताय, तेव्हा त्या पोलीस इन्स्पेक्टर या मुलींना म्हणाले की तुमचा हा ऍटिट्यूड असा असेल तर तुमचा उद्या मर्डर होईल रस्त्यामध्ये. अशा प्रकारच्या मोठ्या धमक्या या पोलीस प्रशासनाने इकडच्या मुलींना दिल्या. तेवढंच नाही तर ती मुलगी जी मिसिंग होती त्यांनी सांगितलेलं की ती 1 सिटी सेंटरमध्ये होती. पोलिसांना माहिती असतानाही ती कुठे होती. आणि 1 सिटी सेंटर आता हे प्रायव्हेट नाहीये. 1 सिटी सेंटर हे पोलिसांचंच रेस्क्यू होम आहे, शेल्टर होम आहे. तर जेव्हा पोलिसांच्याच गव्हर्नमेंटच्या शेल्टर होममध्ये ती मुलगी जेव्हा होती तेव्हा अरेस्ट केलेल्या मुलींना किंवा ताब्यात घेतलेल्या मुलींना ताबडतोब सोडलं पाहिजे होतं. एक ही महत्वाची गोष्ट आपण समजून घेऊ. आता दुसऱ्या बाजूला जेव्हा त्या मुलींना अरेस्ट केलं होतं तेव्हा एका मुलीच्या वर्क प्लेसला ते घर मालकाला घेऊन पोहोचलेले. त्या मुलीला पोलीस वर्क प्लेसमध्ये आल्यामुळे जो त्रास झालाय तो वेगळा त्रास. 3 मुली होत्या ज्या रेंटवरती राहत होत्या, त्यांच्या घरी पोलीस पोहोचल्यामुळे त्या 3 मुलींना घर मालकांनी काही गरज नसताना रस्त्यावरती काढले रातोरात. ही अजून एक बाब आपण समजून घेतली पाहिजे. त्यातल्या एका मुलीला पोलीस स्टेशन मधनं म्हणजे पहिले कोथरूड पोलीस स्टेशन, मग विश्रांतवाडी पोलीस स्टेशन, मग मुंडवा पोलीस स्टेशन आणि मग फायनली CP ऑफिस, असं करून तिला शेवटी रात्री कोंडवा का मुंडवा साईडला एक रात्री 11:15 वाजता सोडलं होतं. तर आपण हे बघितलं असेल की सकाळी 11 वाजता उचललेल्या मुलीला रात्री 11:15 वाजता काहीही रिपोर्ट न करता सोडलं जातं. तिचं दिवसभर मेंटल टॉर्चर केलं जातं. हा झाला पोलिसांच्या वागणुकीचा. आता दुसऱ्या बाजूला यायचं असेल तर आपण ह्याच्या लिगॅलिटीजकडे येताना आपल्याला एक गोष्ट कळेल की इकडे संभाजीनगरची किंवा औरंगाबादची जर टीम पुण्यात आली असेल तर त्याला काहीतरी ऑफिशियल कॉरेस्पॉन्डन्स असतं. म्हणजे असं नसतं की औरंगाबादचे पोलीस गाडी घेऊन पुण्यात आले, त्यांनी पुण्यातल्या पोलिसांना फोन केला आणि म्हटलंय भाऊ माझ्या गाडीत जागा आहे, तू येतो का माझ्याबरोबर फिरायला. असं नाही होत. ऑफिशियल कॉरेस्पॉन्डन्स असायला लागतं की पुण्याची युनिट कोणत्या केसवर कशासाठी औरंगाबादच्या युनिटला मदत करते. याचं ऑफिशियल करस्पॉन्डन्स आम्हाला अजून पोलीस देत नाही. दुसऱ्या बाजूला तेव्हा ज्या मुलीला शोध घेता घेता औरंगाबादचे पोलीस घरी पोहोचले तेव्हा त्या मुलींचे सिम कार्ड ट्रेस केले होते. आता सिम कार्ड ट्रेस करायला तुम्हाला FIR दर्ज लागते. त्या FIR अजून आमच्यापर्यंत दाखवली नाहीये किंवा FIR किंबहुना दर्जच नाही झाली. आणि मिसिंगच्या याच्यावरनं तुम्ही दुसऱ्या 3 लोकांचे सिम कार्ड ट्रॅकच नाही करू शकत. जो माणूस मिसिंग आहे त्याचेच सिम कार्ड ट्रॅक करू शकतो. ही एक. आणि त्याच्याहून मोठी गोष्ट की ही सगळी घडली
गोष्ट 1 ऑगस्ट. तेव्हापासून त्या 3 सामाजिक कार्यकर्त्या होत्या, त्यांच्याबरोबर ज्या मदत करणाऱ्या 2 ऍडव्होकेट्स होत्या आणि त्या सगळ्या एनजीओ सेक्टर मधल्या ज्या त्यांच्या सोबतीच्या ज्या सहकारी होत्या, त्या 3 दिवस झाल्या फिरतायत. अजूनही कुठल्याही प्रकारची कंप्लेंट पोलिसांवरती दाखल झालेली नाही. आपण सर्वांनी एक समजून घेऊयात की कॉन्स्टिट्यूशन मध्ये असं म्हटलेलं आहे की अट्रॉसिटीची कंप्लेंट असेल ती ताबडतोब घेतली पाहिजे पोलिसांनी आणि मग पुढे चौकशी होते. आता आम्हाला पोलीस चुकीचं उत्तर देतात की पहिले चौकशी होईल मग FIR करू. आता हा कॉन्स्टिट्यूशनचा भंग आहे, हा संविधानाचा भंग आहे. कारण संविधानामध्ये क्लिअरली लिहिलंय प्रोसिजर फॉलो करताना की पहिली FIR होईल आणि मग त्या FIRच्या आधारित चौकशी होईल. तर असं पूर्ण पद्धतीने एका बाजूला पोलीस दडपशाही करतात, दुसऱ्या बाजूला पोलीस पोरींचं टॉर्चर आणि मोलेस्टेशन करतात. त्या दलित समाजाच्या आहेत म्हणून त्यांच्यावरती अट्रॉसिटी करतात, त्यांना जातीवाचक शिव्या देतात. आणि आता CP ऑफिस पासून सगळे त्यांच्या सहकार्यांना वाचवण्यासाठी एक अट्रॉसिटी किंवा एक साधी कंप्लेंट पण नाही घेतात. ही आपल्या समोर ठेवलेली वस्तुस्थिती आहे. आता साधारण मागणी कशी असणार आहे आणि साधारण किती वेळ या चर्चेला अजून लागण्याची शक्यता आहे? हे बघा, किती वेळ लागेल हा फरक नाही पडत. मी तुम्हाला सर्वांना आतापासून सांगतोय की जोपर्यंत FIR दर्ज नाही होत तोपर्यंत आम्ही CP ऑफिस तरी सोडणार नाही. 1 दिवस लागू देत, 1 तास लागू देत, 2 महिने लागू देत, आम्ही CP ऑफिस सोडणार नाही आणि त्या मुलींचा FIR कोणत्याही परिस्थितीत घ्यायला लावू. मुलींनी जी अॅट्रॉसिटीची तक्रार दाखल केली आहे त्यामध्ये कोणतेही तथ्य आढळलेले नाही, त्यामुळे या प्रकरणात गुन्हा दाखल करता येणार नाही असे पोलिसांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे. सुरुवातीला पोलिसांनी रात्री 11 वाजेपर्यंत तुमच्या तक्रारीबाबत काय घडते ते कळवू असे मुलींना सांगण्यात आले. त्यामुळे आपल्याला सगळ्यांना माहित आहे की दिवसभर आपण एका मागणीसाठी, म्हणजे खरं तर 1 तारखेच्या रात्रीपासून एका मागणीसाठी आपण पोलीस स्टेशनला येतोय आणि आता कमिशनर ऑफिसला पण आज आपण दिवसभर होतो. आजचा एक दिवस उलटून 4 तारीख पण सुरू झाली आहे. 1 तारखेपासून 4 तारखेपर्यंत आपण आलोय आणि आपली मागणी होती FIR दाखल करून घ्यावा. FIR दाखल करून घेणार नाही, FIR दाखल होऊ शकत नाही वगैरे वगैरे असं आपल्याला सतत सांगितलं गेलं आणि त्याच्या वेगवेगळी कारणं दिली गेली. ती का दिली गेली वगैरे याचा आपण आपल्या परीने अंदाज लावू शकतो. एक साधा मुद्दा होता की 3 दलित मुलींवर अत्याचार झालाय, तो पोलीस स्टेशनमध्ये झालाय, जातीय आणि शारीरिक मानसिक छळ करण्यात आलेला आहे, अॅट्रॉसिटी दाखल व्हावी, FIR नोंदवण्यात यावा. त्यांनी FIR नोंदवला जाणार नाही आणि पोलीस स्टेशनमध्ये झालं आणि पोलिसांनी केलंय म्हणून कदाचित FIR नोंदवून घेतला जाणार नाही वगैरे वगैरे हे कारण आपल्याला दिलीत. आणि आपल्यासोबत सातत्याने तायडे सर होते वकील म्हणून. दुपारपासून वंचित बहुजन आघाडीचे सकाळपासून सगळेच कार्यकर्ते कोथरूड पोलीस स्टेशनला पण होते आणि सुजात आंबेडकर दादा आपल्या सोबत होते, रोहित पवार दादा आपल्या सोबत होते, हे सगळे, अंजलीताई होत्या, हे सगळे आपल्या सोबत असताना पण काँग्रेसचे काही ते पदाधिकारी होते, राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी होते, एवढे सगळे असताना पण FIR नोंदवून घ्या याच्यासाठी आपल्याला सकाळी 10:30 पासून आजचा किती वाजले 3 वाजत आलेत रात्रीचे, एवढा वेळ थांबावं लागलं. तरीही FIR नोंदवून घेण्यात आलेला नाही. आपण असं म्हटलं होतं एक तर तुम्ही FIR नोंदवून घ्या, नाहीतर तुम्ही लिहून द्या की आम्ही अॅट्रॉसिटी अंतर्गत FIR नोंदवून घ्यायला नकार देतोय. तर त्यांनी ते करायलाही आम्ही विचार करतोय, आम्ही सांगतो, आम्ही सिनियरशी बोलतो, असं करत करत आजच्या रात्रीचे 3 वाजलेत आणि शेवटी सगळं म्हणजे आपली सगळी जेवढी निगोशिएशन पॉवर आहे, जेवढं आपल्याला बोलता येतं, जेवढं आपला माणूस म्हणून त्यांच्यापर्यंत पोहोचता येतंय आणि आपल्याला लिगल फ्रेमवर्क मधलं जेवढं इथल्या वकील म्हणून सगळ्यांना कळतंय आणि समजतंय त्याच्या बळावर आपण त्यांच्याकडून हे लिहून घेतलंय की आपण त्यांना विनंती केली होती की अॅट्रॉसिटी दाखल करून द्या आणि त्यांनी लिहून दिले की अॅट्रॉसिटी दाखल होऊ शकत नाही. मात्र यानंतरही या मुली, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते पुणे पोलीस आयुक्तालयात ठाण मांडून बसले होते. अखेर रात्री 3:30 वाजता पोलिसांनी आम्ही गुन्हा दाखल करू शकत नाही असे सांगत हे पत्र मुलींना दिले. त्यामुळे मुली संतापल्या आणि त्यांनी हे पत्र फाडून टाकले. या सगळ्यानंतर पोलिसांवर गुन्हा दाखल न करण्यासाठी दबाव असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे आज दिवसभरात काय घडणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.